तो असा वेड्यासारखा मला बघतच राहायचा. त्यामुळे ते असं ते एक सेंटेन्स निघालं की पागल झालाय का? अरबाजनी माझ्या आईशी आणि बाबांशी एकदम क्लिअरच केलं आहे की असं काही नाहीये की लग्न वगैरे माझं झालेलं नाही. बट जे पण आमच्यात आहे आम्ही खरंच दोघं खूप खुश आहोत. दिवाळी म्हणजे की फडके रोड तिथे जायचंच आणि आई बाबा बिलकुल जायला द्यायचे नाही, कारण की पोरं पोरी एकत्र यायचे. त्यामुळे बाबा म्हणायचे तुला 1 तास देतोय, 1 तासामध्ये काय लफडी करायची लवकर कर आणि घरी ये. तो ग्रुप मी आजही म्हणेल तो माझा, म्हणजे मी होती एक ग्रुपची लीडर आणि तो ग्रुप मी बनवला होता आणि मी जशी निघाली ए ग्रुप तुटला. बिग बॉस मराठी सीझन 5 यंदा जितका गाजला तितकाच वाजला, वादग्रस्त ठरला आणि ज्यात सगळ्यात जास्त जिची चर्चा होती अशी निक्की तांबोळी आज लोकमत फिल्मीच्या या मंचावर आलेली आहे आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत तिला प्रश्न विचारायला, तिच्याकडनं उत्तरं जाणून घ्यायला. निक्की, तुझं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू सो मच. निक्की, पहिला प्रश्न असा की बाई हा काय प्रकार, पागल झालायस का? हे डायलॉग्स नेमके कसे सुचले निक्कीला? आय थिंक सो. बाई आणि हे काय प्रकार हे तर मी घरी रोजच बोलायची बिफोर बिग बॉस म्हणजे. पण पागल झालाय का हे मी अरबाजला नेहमी म्हणायची, कारण की खरंच तो वेडा झाला होता. म्हणजे आम्ही दोघं झालो होतो, बट हे असं इतकं ओपनली मी म्हटली नाही शो मध्ये. पण तो असा वेड्यासारखा मला बघतच राहायचा. त्यामुळे ते असं ते एक सेंटेन्स निघालं की पागल झालाय का? खरं निक्की, खूप तुझा आणि अरबाजची मैत्री गाजली. त्याच्यानंतर आता तुम्ही ओपनली रिलेशन थोडंसं, म्हणजे आता तो जेव्हा आला होता रियुनियन मध्ये तुला पुन्हा भेटायला, तेव्हा तू म्हणालीस की मला आता तूच हवा आहेस आणि हे मी आता फायनली सांगते. सो निक्की अरबाजचं रिलेशन आता फायनली कुठल्या लेवलला आहे आणि त्याच्यानंतर लग्नापर्यंत हे रिलेशन पोहोचणार आहे का? लग्न नाही, ही खूपच पुढची गोष्ट आहे. पण ॲज ऑफ नाव हो, हे खरं आहे की आमची खूपच चांगली मैत्री आहे आणि माझ्या आयुष्यात इतकं क्लोज फ्रेंड माझ्या जीवनात आतापर्यंत कोणी नाही आहे. सो मी आमच्या रिश्त्याला, आमच्या ह्याला खूप इम्पॉर्टन्स देते आणि डेफिनेटली पुढे घेऊन जायला आवडेल आम्हाला दोघांना. पण आता सध्या काय आहे, बिग बॉसवरून मधून बाहेर आल्यावर इतके कामं, इतके ऑफर्स येत आहेत, त्यालासुद्धा मलासुद्धा, आम्हाला दोघांना एकत्र कामसुद्धा करायचे, आम्हाला ऑफरसुद्धा येत आहे. त्यामुळे आमचं पूर्ण फोकस त्या ठिकाणी आहे, कारण की आयुष्यात भरपूर काय अजून दोघांना करायचं आहे. त्यांनी त्याचं जर्नी आत्ताच सुरू केली आहे. त्यामुळे आम्ही एक दुसऱ्याला पण स्वतःचा टाईम देतोय आणि जर वेळ भेटला तर आम्ही दोघांसोबत भेटतो आणि गप्पा गोष्टी करतो आणि लेट्स सी कसं जातं पुढे. निक्की, पण असं आहे ना, आम्ही बिग बॉसच्या त्या एका एपिसोडमध्ये पाहिलं की आई जेव्हा तुला सांगत होती अरबाज विषयी, तेव्हा कुठेतरी आईला आपल्या मुलीसाठी हा मुलगा योग्य नाही किंवा नको असं वाटत होतं. ते बोलण्यातनं तिच्या ती काळजी वाटत होती आईची. तर आई बाबांना ती मैत्री मान्य आहे का अरबाज सोबतची तुझी, आणि ते आता कसे, त्यांचं म्हणणं काय आहे? ॲक्च्युली आईनी त्याच्या आईचा काही इंटरव्ह्यू बघितला होता. ऑब्व्हियसली त्याची आई, काही प्रत्येकाची आई एका मुलासाठी, एका मुलीसाठी खूप प्रोटेक्टिव्ह असतात तर घरात मी एक वाक्य म्हटली होती सगळ्यांसोबत जेव्हा आम्ही बसलो होतो आणि आई होती, तेव्हा मी म्हटली होती की चल तो माझाच आहे. तर त्यावरून आई म्हटली अगं असं बोलू नको, बाहेर असं सगळं चर्चा होत आहे आणि माझ्या कानावर उडती उडती खबर आली आहे की तो एंगेज्ड आहे. पण जेव्हा हा एपिसोड टेलिकास्ट झाला, त्यांनी बघितलं असेल अरबाजने की अरे बापरे, ही अफवा जी आहे, वॉट एव्हर जे पण आहे ते तिच्या फॅमिलीपर्यंत पोहोचलेली आहे आता आणि लेट्स क्लिअर एव्हरीथिंग. त्यामुळे त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला माझ्या मॅनेजमेंट टीमशी, माझ्या आईबाबांशी, पण ते कॉन्टॅक्ट होऊ शकलं नाही. बट समहाऊ अरबाजनी माझ्या आईशी आणि बाबांशी एकदम क्लिअरच केलं आहे की असं काही नाही आहे की लग्न वगैरे माझं झालेलं नाही आहे. पण ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचं पास्ट असतं, मुलाच्या आयुष्यात त्यांची एक्स गर्लफ्रेंड असते, वॉट एव्हर जे पण असेल. पण त्यांनी असं मला म्हटलं की मी सगळं सोडलं आहे तुझ्यासाठी, विच वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू डायजेस्ट, कारण की मला विश्वास डेफिनेटली झाला नाही. कारण की हे डिसिजन घ्यायचं म्हणजे खूपच मोठं डिसिजन आहे की तुझ्यासाठी मी सगळं सोडलंय. बरोबर. तर ते काय नाही, मी बाहेर आल्यावर डेफिनेटली आमचं बोलणं झालं त्याच्यावरून आणि त्यांनी सगळं सांगितलं मला काय खरं आहे, काय रुमर्स आहे, काय खोटं आहे. आणि मी इतकी म्हणजे समजदार आहे की मला माहिती कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि कुठल्या नाही. त्यामुळे मी अशी एक मुलगी आहे की प्रत्येकाचा एक पास्ट असतं आणि त्या पास्टला विसरूनच तुम्ही एक फ्युचर बिल्डअप करू शकता. त्यामुळे असं तर मी म्हणणार नाही मी त्याला माफ केलंय, कारण की मी कोणी नाही त्याला माफ करायची. प्रत्येकाची आपली आपली एक
आपलं लाईफ असतं, आपल्या लाईफचे रूल्स असतात, आपले प्रिन्सिपल्स असतात. त्यामुळे त्याला माहिती आहे त्यांनी काय केलं आहे आणि त्याला पुढे काय करायचं, आणि मलाही माहिती आहे की मी कुठे खुश राहू शकते आणि मला फ्युचरमध्ये काय करायचं आहे. सो ते सगळं गृहीत धरून आम्ही अजून काही डिसिजन फायनल काही दिलं नाही आहे, बट वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स टुडे ऑल्सो. आतासुद्धा आम्ही बोलतोय आमच्या काही प्रोजेक्ट्सबद्दल. सो आम्ही खुश आहे ज्या पण रिश्त्यामध्ये आम्ही बांधला गेलो आहे, विच इज नॉट डिक्लेअर्ड क्लिअरली बट जे पण आमच्यात आहे आम्ही खरंच दोघं खूप खुश आहोत. बरं, आत्ता नुकताच फिनाले झाला तुमचा, हो. रिझल्ट लागला, विजेता समोर आला हो. सूरज चव्हाण. हो. निक्कीचं सूरज सोबत घरामध्ये चांगलं होतं, हो, म्हणजे हो. त्याच्याशी निक्की कधीच भांडली नाही हो. किंवा जे काही तिचं केअरिंग हो, मला हो. त्याच्याविषयी दिसायचा. पण आत्ता तो विजेता झाला, निक्कीला वाटलं होतं सूरज जिंकेल? अं, मला आयडिया नव्हती, पण जर फॅन्सनी जिंकवलंय तर त्यामुळे मी कोण असते की ॲक्सेप्ट नाही करू म्हणून. कारण की तुमच्या नशिबात जे असतं तेच तुम्हाला भेटतं. मे बी माझ्या नशिबात ट्रॉफी नव्हती आणि त्याच्या नशिबात ट्रॉफी होती, आणि माझ्या नशिबात भरपूर प्रेम होतं, ते मला भेटलं आणि त्याच्यात मी खुश आहे. आय बिलीव्ह इन डेस्टिनी अँड आय विल नेव्हर बी डिसअपॉइंटेड, कारण की देव तुमच्यासाठी जे पण करतो ते तुमच्यासाठी चांगलंच असतं. सो या. पण तू आता कमेंट्स ऐकले असतील कदाचित सोशल मीडियावर, मला असं कमेंट्स ऐकू आलं की त्यांनी सिम्पतीमुळे तो असं जिंकलाय. पण हे काय असतं ना, आता जर मी ट्रॉफी उचलली असती तर त्याचे लवर्स मला हेट करतील, आज माझे लवर्स त्याला हेट करतात, त्यामुळे ते हेट लव्ह रिलेशनशिप चालूच असतं. त्यामुळे इट्स बेटर टू ॲक्सेप्ट द सिच्युएशन, जे आहे ते ॲक्सेप्ट करा आणि जीवनात पुढे निघा. निकी मला प्रश्न विचारायचा असा की तू सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून असं म्हणत होतीस की माझ्यामुळे घरातले बाकीचे लोक दिसतात किंवा हो. मी घरात फुटेज घेते आणि ते बाकीच्यांना मिळतं. हो या ह्याच्यामध्ये सूरज कुठंच नव्हता. हो. तुला काय वाटतं की तुझं काय चुकलं की तू सगळ्यांना लोकांना फुटेज देत राहिली आणि सूरज ट्रॉफी घेऊन निघून गेला? नाही, माझं काहीच चुकलं नाही. मी जसं म्हणते की माझं डेस्टिनी मी स्वतः लिहिते. मला जे करायचं ते मी करते आणि सूरजचं डेस्टिनी त्याच्या नशिबात आहे. त्यामुळे मला काहीच कुठल्याच गोष्टीचं रिग्रेट नाही, आणि जे मी रिग्रेट जर मानते तर तेच की मी वर्षाताईंशी उद्धटपणाने बोलली, पण त्यांची मी माफी तिथल्या तिथे गेमच्या बाहेर यायच्या आधीच मागितली आहे आणि त्यांनी मला माफी केले. त्यामुळे ॲज सच रिग्रेट काहीच नाही आहे. आणि ट्रॉफी कोणी उचलू द्या, माझं काम काय होतं की मला शो चालवायचा आहे, गाजवायचा, जे मी केलंय. की आता तू वर्षाताईंचं नाव घेतलंस हो. म्हणून एका ठिकाणी तू म्हणालीस की तुला माहित नव्हतं वर्षा उजगावकर कोण आहेत, हो. आणि जेव्हा आईने एंटर केलं तेव्हा आई त्यांना पाहून ज्या पद्धतीने रिॲक्ट झाली ते Yes. टोटली वेगळं होतं. Yes. पण मराठमोळं कुटुंबात जेव्हा आपली वाढ होते आणि आपले आई वडील ज्यांचे फॅन हो. असतात, तू खरंच वर्षा उजगावकर यांच्याबद्दल काहीच ऐकलं नव्हतं खरंच किंवा काय माहिती? ऐकलं नव्हतं मी, आणि मी यात खोटं बोलण्यासारखं काहीच नाहीये किंवा त्यांना मी ओळखते आणि सिंपती घ्यायचंय किंवा मी त्यांना ओळखत नाही म्हणून हेट्रेड घ्यायचंय, असं मी काही विचार केला नाही. ज्यांना मी ऍक्च्युली खरं सांगू तर मी कोणालाच नाही ओळखायची घरात. अरबाज काय, जान्हवी काय, वैभव, मी पुढारी कोणालाच मी ओळखायची नाही. माझ्यासाठी हे संपूर्ण एक नवीन कुटुंब होतं घरामध्ये. मी कोणालाच नाही ओळखायची. नंतर हळूहळू जसे सेलिब्रिटीज यायला लागले, लोक यायला लागले घरात, त्यांनी सांगितलं, त्यांनी कौतुक केलं, तेव्हा मला अभिजितनी वगैरे भरपूर लोकांनी सांगितलं की त्या खूप मोठ्या अभिनेत्री आहे. बाहेर आल्यावर काही सर्च केलंस सहज काय, मी त्यांच्याविषयी? गाणं त्यांच्या गाडीत सुद्धा ऐकते. अरबाज आणि तुझ्या नात्याविषयी तू खूप क्लिअर आहेस, हो. ते तुझ्या बोलण्यातनं जाणवत आहे. हो. पण दोन व्यक्तींचं नातं आलं की घरचे पण येतात. हो. जसं तुझ्या आईने सांगितलं की त्याच्या घरच्यांच्या मुलाखतीतनं त्यांना बऱ्याच गोष्टी कळल्या. हो. तर या क्लिअरिटीमध्ये आता अरबाजच्या घरच्यांशी तुझं काही बोलणं, जसं तू म्हणाली की अरबाजने तुझ्या घरच्यांना क्लिअर केलंय, तसं तू त्याच्या घरच्यांशी बोलणं झालंय का तुझं आणि त्यांच्या घरच्याशी? अजून काही बोलणं झालं नाहीये, बट मला असं म्हणत होतं की त्याच्या बहिणीला माझ्याशी बोलायचंय किंवा त्याचे वडील माझ्याबद्दल विचारत होते. पण डेफिनेटली हा माझ्या आईबाबांशी खूप बोललाय आणि मला काहीच माहित नाही. मला घरी फिनालेच्या दिवशी जान्हवी वगैरे सांगत होती की यार तुझ्या आईशी बाबांशी खूप काही बोलत होता. आता काय बोलत होता काय माहिती, पण हेच सांगू शकते की दोघांकडून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड आहे आणि आम्ही दोघं खुश आहे. त्यामुळे डेफिनेटली आमचे आई बाबा सुद्धा खुशच असतील. अगदी. तू हिंदीमध्ये वेगळी दिसलीस, हो. हिंदी बिग बॉसमध्ये, हां. टोटली मराठीमध्ये वेगळी हो. दिसलीस. बिग बॉस ची तुला विचारणा झाली की बाबा आता तुला बिग बॉस मराठी करायचंय, हो. त्या दिवशीपासून ते घरात जाईपर्यंत काही ठरवलं होतंस का की कसं खेळायचंय, काय करायचंय, किंवा निक्कीने हा सीझन गाजवला याच्या मागची रणनीती काही ठरवली होतीस का? आय थिंक सो. जेव्हा बिग बॉस 14 मध्ये गेलेली मी खूप इमॅच्युअर्ड होती. आय वॉज 23 आणि आता मी 29 आहे. त्यामुळे मला एकच माहिती होतं की मी
माझी मॅच्युरिटी घेऊन चालली आहे यावेळेस म्हणजे वाजवायची होती लोकांची तिथं मी वाजवली माझ्या पद्धतीने आणि मी वाजवायलाच गेली होती कारण की मी तिथे साधी सभ्य मुलगी राहणारच नव्हती बिकॉज जे माझं नेचर आहे ते जर मी नाही दाखवलं तर मी निघाली असती पहिले. सो मी जशी होती मी अडून राहिली, डटून राहिली. फक्त माझा सिम्पल गेम होता, मॅच्युरिटीने मला खेळायचं. मग जर समोर किती पॉप्युलर कंटेस्टंट येऊ दे, जर माझं जमत असेल तर मी माझा जीव देईल, पण जर माझं जमत नसेल तर मी जीव घेईल. निकी, तू आता सांगितलंस की तू क्लिअर होतीस की तुला आत जाऊन काय करायचंय हे सगळं, हो. पण आत असताना बाहेर काय चाललंय हे माहिती काहीच नव्हतं. माहिती. पण ज्यावेळेस तू बाहेर आलीस आणि तुला जसं तू सांगितलंस की तुझेही लवर्स आणि हेटर्स आहेत, हो. पण ते हेटर्स ज्या पद्धतीने रिॲक्ट होत होते हो. प्रत्येकाच्या हो, बाबतीत, हो, तुझ्याकडून जे हो. काही घडलं, जे काही झालं, त्यावेळेस काय वाटलं की अरे हे सगळं बाहेर असं चाललंय का, की सरप्राईज झालीस की हा ठीक आहे तरी पण तुला आजही तेच योग्य वाटतंय, तुला काही असं वाटतं की ती गोष्ट माझी चुकली, सगळं हे वाचून बाहेर येऊन पाहून? आय थिंक सो टॉप 3 मध्ये पोहोचूनच मी सगळ्या हेटर्सच्या केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे काही बोलायला जाणार. जर मी आधी निघाली असते तर मे बी मला रिग्रेट झालं असतं की यार हेट पण भेटते आणि लवकर पण निघून गेली आणि मी हिस्ट्री रिपीट केलेली आहे. सो मला फरक नाही पडत आणि आयुष्यात भरपूर काम आहे की तिकडे मी जास्त लक्ष देऊ कारण की पैसे आणि घर ते माझं फ्युचर मला देणार आहे. हेटर्स काहीच देणार नाही. ते उलटं म्हणजे तुझी stress देतील. स्ट्रॅटेजी बरोबर होती, फक्त तू विजेती झाली नाहीस. हे का पण झालं मला असेल? रिग्रेट नाही होते बिलकुल पण कारण की यार त्याच्या नशिबात जर ट्रॉफी लिहिली असेल तर मी कोण होते ती ट्रॉफी रोखायची नाही, याला जोडून पुढचा प्रश्न घेऊ आपण की ठीक आहे तुला रिग्रेट होत नाही मान्य, पण तुला असं वाटतं की हे केलं नसतं तर आपण बिग बॉस जिंकलो असतो असं काही? काहीच वाटत नाही मला. तीच तर माझी खासियत आहे. जसं लोकांना असं वाटत असेल की यार पहिले का गेलो मी, जर जे लोक आता बाहेरून इंटरव्ह्यूज देत आहेत ज्याच्यात माझीच चर्चा आहे ऑब्व्हियसली तर त्यांनी जर ते घरात केलं असतं तर मे बी थोडेसे जास्त टिकले असते. पण मग हिंदी बिग बॉस तू करून मराठीमध्ये आलीस, हो. टास्क बऱ्यापैकी त्याचे सारखे असतात किंवा आधी माहिती असतं आपल्याला की अनप्रिडिक्टेबिलिटी किंवा ट्विस्ट जे असतात ते टास्क जरी सारखे नसले, तुला हिंदी बिग बॉस केल्याचा मराठीमध्ये फायदा झाला? खरं सांगू तर काहीच फायदा झाला नाही कारण की ट्विस्ट अँड टर्न्स या सीझनमध्ये भरपूर होते आणि टास्क पण रिपीटेड नव्हते आणि लोक पण खूप नवीन होते. त्यामुळे फायदा तर असं काहीच झाला नाही, पण बेसिक फायदा माहिती होतं की कितपत तुम्ही किस हद तक आप जा सकते हो तेवढं माहिती होतं. तेवढंच. ओके. नक्की तू वर्षाताईंचा विषय मगाशी काढलास आणि तू म्हणालीस की तू माफी मागून आलीस, पण मी जेव्हा वर्षाताईंचा इंटरव्ह्यू केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की ती माफी मागते, पण जे करते त्याच्यावर ती माफी मागते, त्याच्यामुळे ती माफी कुठेतरी खोटी वाटते. प्रत्येक गोष्ट करायची आणि मग माफी मागायची ही तिची स्ट्रॅटेजी होती, त्याच्यामुळे ती छान दिसत होती. तुला काय म्हणायचं ह्याच्याविषयी? मी या जीवनात जन्म यासाठी नाही घेतलाय की मी प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ किंवा मी किती खरी आहे किती खोटी आहे हे देऊ. यू आर नॉट आन्सरेबल टू एनीवन, बट तरीसुद्धा मी मनापासून माफी मागितली आहे आणि मला वाईट वाटलंय की मी जरी मोठा कलाकार असेल किंवा छोटा कलाकार असेल, कलाकार असतो आणि त्यांची मी कुठे ना कुठे कधी ना कधी वादमध्ये किंवा संवादमध्ये रिस्पेक्ट नाही ठेवली. त्याचा मला खरंच वाईट वाटलं आणि मी माफी मागितली आहे. आता त्यांना ते कितपत खरं वाटतं कितपत नाही वाटत ते मी आता त्यांचे पाय धरून तर बाहेरच्या आयुष्यात सांगू नाही शकत की माझा विश्वास करा. इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. आणि जर त्यांना असं वाटतंय की मी हे माझी स्ट्रॅटेजी होती तर बाहेरून त्यांनी मला फॉलो केलं होतं ॲक्च्युली. आणि माझ्या फॅन्सनी सांगितलं मॅम तुम्हाला वर्षा मॅमनी फॉलो केलं आहे, प्लीज त्यांना फॉलो बॅक करा. तर मी मला एक रिग्रेट झालं होतं की त्यांना मी डिसरिस्पेक्ट केलं, त्यामुळे मी अजून रिस्पेक्ट शो करून ॲज अन इन्स्पायरिंग लेडी मी त्यांना बघते म्हणून मी त्यांना फॉलो बॅक केलं. हाच विषय सेम, कारण सिनियर आर्टिस्टमध्ये तिथे पंढरीनाथ कांबळे पण होते. सो पॅडीबद्दल नेमकं तुझं काय मत आहे? का तुमच्या दोघात बऱ्याचदा वाद आणि खटकेच दिसले, जसं वर्षाताईंबद्दल नंतर प्रेम आलं तसं पॅडी दादांसोबत तुझं तर बॉन्डिंग तसं दिसलं नाही, तर ते अजून पण तसंच आहे का? नेमकं काय खटकलं निक्कीला? मला त्यांच्याबद्दल काही खटकलंच नाही कारण की म्हणजे ते त्यांचा गेम खेळत होते आणि मी माझा गेम खेळत होती. त्यांना मी आजही सुपरस्टार मानते आणि त्यांनाही मी ओळखत नव्हती कारण की बट ॲज इफ यू आस्क मी, माझे बाबांनी त्यांना खूप बघितलेलं आहे, माझी आईसुद्धा की अख्खी दुनिया त्यांना ओळखते. माझ्यासाठी ते म्हणजे एक सदस्यासाठी होते, बट ही वॉज नेव्हर माय कॉम्पिटिटर तर ठीक आहे ते तेवढंच आहे, पण मी त्यांना आजही रिस्पेक्ट देते आणि म्हणते की ही इज अ सुपरस्टार. निकी,
बिग बॉस संपलेला आहे पण आता जसं तू सांगितलंस की आता पुढची जर्नी प्रत्येकाची सुरू झाली आहे. या सगळ्या जर्नीमध्ये बिग बॉस मधले असे कोणी सदस्य आहेत का ज्यांच्याबरोबर तुला काम करायला आवडणार नाही, आणि असे कोण सदस्य आहेत ज्यांच्याबरोबर तुला काम करायला आवडेल? मला सगळ्यांसोबत काम करायला आवडेल, कारण की मी आत्ताच बोलली ॲज अन आर्टिस्ट आय विल रिस्पेक्ट हू इज अ न्यू कमर अँड हू इज ऑलरेडी एस्टॅब्लिश. तेच एक आर्टिस्टचं खासियत असते की तुम्ही सगळ्यांना रिस्पेक्ट द्या. आणि आर्टिस्ट म्हणजे कलाकार म्हणजे तुम्हाला त्यांच्यासोबत काम करावंच लागेल. इफ द स्क्रिप्ट इज गुड, आणि कोणासोबतही मला पुढारीसोबत काम भेटेल किंवा सूरजसोबत भेटेल किंवा कोणासोबत पण भेटेल, इफ द स्क्रिप्ट इज गुड आय विल डेफिनेटली वर्क विथ एव्हरीवन. अगदी. पुन्हा एकदा प्रेमाकडे येईन अरे थोडंसं. बापरे. तू आणि अरबाज एकत्र घरात गेला. हो. हा, मला थोडं मागे घ्यायचं आहे की घरात तुमचं प्रेम दिसलंच आम्हाला, पण दिसलं का खरं? हा दिसलं, पण जेव्हा तू पाहिलं त्याच्याकडे पहिल्यांदा स्टेजवर घरात जाताना, तेव्हाच फिलिंग आल्या होत्या का, किंवा तेव्हाच लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं होतं का? फिलिंग्स डेव्हलप्ड होते, बट या डेफिनेटली आय कॅन से लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणजे काय असतं मला ही फिलिंग माहिती नव्हती. बट हो, आणि काय झालं, योगायोगात त्यांनी माझा आवाज ऐकून घेतला होता. कारण की माझं सरांसोबत पहिलं इंटरॅक्शन झालं, यांनी डोकं लावलं की ही निक्की तंबोली तर नाही आहे, तर त्याला दिसली मी, आणि तो चष्मा घालून येणार होता, पण तो म्हटला नको जाऊ दे, चष्मा नाही घालत, तिला बघायला चष्मा काढूनच जातो. आणि त्याने एंट्री घेतली आणि मी त्याच्याकडे बघून इतकी मग्न झाली की मला बाकी कोणी दिसलंच नाही. आणि तिथेच ती बॉन्ड सुरू होती. नंतर आम्ही जेव्हा घरामध्ये गेलो, आम्ही एकाच कारमध्ये होतो जेव्हा घरात जात होतो, तर सगळं एकत्र सुरू झालं. सो अँड आय वॉज सिंगल, आय डोंट नो अबाउट हिम, मला ते बोलायचं नाही, मी माझ्याबद्दलच बोलेल. आय वॉज सिंगल, सो ऑब्व्हियसली त्यांनी माझ्यासाठी इतकं काही केलं, जेवण बनवण्यापासून तर सगळं, लाईक एक बेबी सिटिंग असतं ना, तसं त्यांनी माझं केअर केलं आहे. सो ऑब्व्हियसली इमोशन झालं, सॉफ्ट कॉर्नर झालं, यु नो, फिलिंग्स तयार झाले. वी शेअर अ व्हेरी व्हेरी गुड बॉन्ड. तू आत्ता म्हणालीस की अरबाजने बरीच कामं तुझ्यासाठी केली, पण निक्की घरात कामं फार कमी करायची, किंवा ती मुद्दामून ती करायची नाही की तिला खरंच कंटाळा आहे कामांचा, हे आधी सांग, आणि नंतर प्रत्यक्ष आयुष्यात निक्की किती कामं करते आणि काय काय करायला आवडतं? माझा एक फंडा होता, एक प्लस पॉईंट होता, मला माहिती आहे की घरात कामं नाही करायचं की नाही करायचं तुमच्यावर आहे. हे रूल बुकमध्ये असं लिहिलेलं नसतं की तुम्ही जर कामं नाही केले तर तुम्ही निष्कासित व्हाल म्हणून. इट्स युअर हे यु नो. आज सगळ्यांनी कामं केले पण तरी पण ते एलिमिनेट झाले, यु नो. सो इट्स ऑल, तुम्हाला रूल बुक जर दिली आहे त्याच्यात बघा ना काय रूल्स दिले काय नाही, यु नो. नुसतं माझ्यावर सगळे अटॅक करायचे, विच वॉज नॉट नेसेसरी. यू डू अ स्मार्ट यु नो वर्क रॅदर दॅन यु नो धुवाधुवी या वडेवर करायचं. मला बिग बॉसनी पनिशमेंट दिली होती अख्खं वीकचं भांडे घासायला, ते मी केलं कारण की ते बिग बॉसनी सांगितलं होतं मला. बाकीचं बिग बॉसनी सांगितलं नव्हतं की तुम्हाला काम करायचं आहे, ते आपलं वैयक्तिक आहे. तसं जेवण बनवायचं मी बनवलं, ते पुण्याचं काम आहे. मी डोकं लावलं बाबा जेवण बनवूया, नाही तर उगीच माझ्यावर सगळं पूर्ण नेगेटिव्हिटी बाहेर जाईल, तर मी जेवण बनवून खाऊ घातलं. आता बाकीचं काम करणं नाही करणं ते तुमच्यावर, तुम्ही करा, मी हे करायला आलीच नाही, हे माझं क्लिअर होतं. पण सगळ्यांना हे वाटायचं की ही का नाही करत आहे. माझं हेच होतं की मी करायला आलीच नाही. पण लाईफमध्ये म्हणजे असं आता मला जेवण बनवायला आवडतं खरंच, आणि वेळ भेटली, टाईम भेटला तर मी खरंच बनवते. निक्कीला कोणती डिश चांगली येते बनवता? मला बरंच काही येतं. पावभाजी येते, डोसा येतो, चहा येतो, बाकी सगळं म्हणजे इडली सांबार हे सगळं नॉर्मल असतं ना. आणि मराठी फॅमिलीमधून मग आई लहानपणापासूनच शिकवत आली. मला इथे विचारायचं आहे, निक्कीचं एक बालपण म्हणणार नाही, पण संभाजीनगरची कनेक्शन आहे, जे जुनं आपलं औरंगाबाद, आणि त्यानंतर डोंबिवलीशी कनेक्शन आहे. त्यामुळे तिथली माणसं, ती शहरं तुला किती कनेक्टेड आहेत, आणि तुझं त्याच्याशी कसं एक प्रेमाचं नातं आहे? खूप कनेक्टेड आहे. अर्धं लहानपण माझं डोंबिवलीला गेले आणि समर वेकेशन्स म्हणजे औरंगाबादला गेलेलो आहे. त्यामुळे खूप आठवणी आहे. आणि आय डेफिनेटली मिस डोंबिवली. ऑब्व्हियसली आता तेवढं जाणं होत नाही, पण आमच्या जुन्या सोसायटीमध्ये तिथे एक हनुमानचं मंदिर आहे, तिथे मी जाते, पाया वगैरे पडते आणि लोकांशी बोलते. सगळे मोठी झाली आहे आता, यु नो. सो खूप एक जवळचं नातं आहे अजूनसुद्धा त्या लोकांशी. डोंबिवलीतलं गणेश मंदिर, फडके रोड, याच्याशी तुझं काय? अरे बापरे, दिवाळी म्हणजे की फडके रोड तिथे जायचंच. आणि आई बाबा बिलकुल जायला द्यायचे नाही, कारण की पोरं पोरी एकत्र यायचे. त्यामुळे बाबा म्हणायचे तुला 1 तास देतोय, 1 तासामध्ये काय लफडी करायचे लवकर कर आणि घरी ये. बरं नक्की, आता तू विषय काढला होतास की अरबाज आणि तुझा बॉन्ड छान झाला होता, आणि ते म्हणतात तसं एक छान फ्रेंडशिप नंतर डेव्हलप होत गेली. तशी आधीच्या पण एका रिअल म्हणजे तू घरात असताना बाकीच्या रिएलिटी शो मधले पण बरेच रील्स व्हायरल होत होते, त्याच्यामध्ये तुझं प्रतीक सोबत पण एक खास बॉन्ड होता. सो ते कनेक्शन कसं होतं तेव्हाही ते थोडं आम्हाला मैत्रीच्या पलीकडे दिसलेलं. सो ते कनेक्शन कसं होतं आणि त्याचं कंपॅरिझन अरबाजच्या रिलेशन सोबत होऊ शकतं का? बरं,
प्रतीकसोबत एक आता त्याच्यासोबत मी एक मूवी केलेली आहे, अजून ती रिलीज झाली नाही. मी बिग बॉसच्या घरी जायच्या आधी आमच्यासोबत एक मूवी आलेली आहे. अजून शूट बहुतेक थोडंसं बाकी आहे. बट प्रतीक आणि माझा बॉन्ड एक प्युअर फ्रेंडशिप आहे. आणि जे पण सगळं बॉन्ड दिसलं ते बॉन्ड खरं आहे. पण जे एक्स्ट्रा दाखवलं गेलं ते डेफिनेटली एक रियालिटी शोसाठी एक कॉन्टेंट असतं. त्यामुळे तुमची जेवढी फ्रेंडशिप असेल तेवढं तुम्ही ते क्रिएट करू शकतात तर ते तसं होतं. बट ऑब्व्हियसली अरबाज आणि माझं एक खूपच वेगळं रिश्ता आहे आणि ते माझ्यासाठी एक ट्रेजर म्हणून आहे आणि प्रतीकचं आणि माझं एक एक कॅज्युअल फ्रेंडशिप आहे. निकी, अरबाज शिवाय आता बिग बॉस संपलेलं आहे, तर घराच्या बाहेर तुझ्या असं कोण कोण मित्र होतील त्याच घरातले? कोण मित्र होतील? अभिजित आहे, जान्हवी आहे, पुढारी आहे, सूरज आहे, अजून म्हणजे मित्र म्हणजे मी त्यांनाच म्हणते जे मला कामाला येतील. म्हणजे मी जर दुःखात आहे किंवा सुखमध्ये आहे तर मी त्यांच्यासोबत शेअर करेल अजून नावं आठवत नाही ऑनेस्टली मला. बट अजून कोण होतं? वर्षाताई आहे. अंकिता आणि माझी ॲज सच फ्रेंडशिप झाली नाही आहे, सो त्यामुळे आय विल नॉट कन्सिडर हर ॲज अ फ्रेंड. बट इफ शी नीड्स मी आय विल बी देअर फॉर हर. ओके, तू आता जान्हवी सोबत मैत्री करणार असं म्हणालीस किंवा ती मैत्री आता तू कॅरी फॉरवर्ड करशील, पण जान्हवीने माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं की तू तिचे पाय वगैरे दाबलेस, ते आम्हाला दिसलं नाही. म्हणजे ती मैत्री घरात दिसत होती, पण जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्सला आतमध्ये आलेलो तेव्हा तू बरीच पोलखोल केलेलीस जान्हवीची की तिने काय काय स्ट्रॅटेजीज सांगितल्या कॉन्टेंटसाठीच्या. सो तुला वाटतं की ती मैत्री अजूनही तू कॅरी फॉरवर्ड व्यवस्थित बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून करू शकतेस? हो, मला असं वाटतं इक्वेशन्स प्रत्येक वेळेस तुमचे बदलत असतात आणि ती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि मला असं वाटतं माझ्या पुढच्या आयुष्यात मला तिची खूप गरज असेल ॲज अ गुड फ्रेंड म्हणून. त्यामुळे हो. ओके, पुढारीचा आणखीन एक विषय, कारण घनश्याम बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या निक्कुताईला खूप सपोर्ट करत होता. हे जे काही रिलेशन आहे भावा बहिणीचं, हे खरंच बाहेर आल्यावर घराबाहेर टिकणार आहे का निक्की? कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की निक्की तुला बाहेर आल्यावर विचारणार पण देखील नाही. सो ते भावा बहिणीचं रिलेशन तसंच कायम टिकून राहील? आमचं फेसटाईमवर ऑलमोस्ट एव्हरी डे बोलणं होतं आणि तो मला विचारत असतो कुठे काय, आणि बहुतेक आम्ही आता पुण्याला सुद्धा भेटणार आहे. तर जे नाते मी बनवले आहे ना शोमध्ये ते खरंच आहे, असं काही फेकनेस काहीच नाही. आणि जे खरं नाही, जे नाही बनवले ते नाहीच बनवले. बरं निक्की, मला असं म्हणायचं आहे की ज्या पद्धतीनं तिथे स्ट्रॅटेजीवरून तू खेळायचीस किंवा जे काही प्रत्येक जण खेळायचा, त्यामध्ये असंच बऱ्याचदा व्हायचं की निक्की जे काही बोलेल त्याला बाहेर ज्या कमेंट्स उठायच्या ते आता तू वाचत असेल की उद्धट आहे, अशी आहे, तशी आहे. मग तू घरी जेव्हा आलीस तेव्हा आपले घरचे असतात, मग काकी, मामी, मावशा सगळे, यांच्या काही कमेंट्स आहेत का की कसं का बाबा असं बोलायला नको हवं होतं किंवा काय? आमच्या फॅमिलीमध्ये कोणी जजमेंट पास नाही करत. फक्त वर्षाताईला मी असं म्हटली होती त्याच्याबद्दल मला म्हटलंय, कारण की ते खरंच मला माहित नव्हतं. बाकीचं आमच्या घरात कोणी जजमेंट पास करत नाही. आमचं खूप वेगळं आयुष्य आहे घरातलं. माझी आई त्यांचं एक महिला मंडळ आहे, बाबांचं त्यांचं एक वेगळं ग्रुप आहे आणि जजमेंट आम्ही पास करत नाही, कारण की आय थिंक सो इफ वन पर्सन कॅन चेंज द वर्ल्ड विल बी चेंज. त्यामुळे आम्ही असं जजमेंट कोणाबद्दलही पास करत नाही. कोण कसं आहे, कोण कसं नाही, काहीच आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही एक छोटा परिवार, सुखी परिवार आहे. बरं, 70 दिवसातच बिग बॉस आटपलं, जे खरं तर 100 दिवसाचं. ते कुठे नाराजगी वाटते किंवा काय वाटतं? बाहेर येऊन कोणाशी असं बोलणं झालं कलर सोबत? नाही, असं काही नाहीये. बट आम्हाला एक्सपेक्टेड होतं की सीझन एक्सटेंड होईल, कारण की फॅन्स वर वेटिंग की अजून काय यांचं, कारण की आमचं एक स्टोरी म्हणजे माझं एक स्टोरी एका फिल्म सारखं होतं. त्यामुळे फॅन्स वर वेटिंग. पण ऍट द एंड अरबाज आला आणि ते रियुनियन झालं आणि एव्हरीथिंग एंडेड. इट वॉज अ हॅपी एंडिंग. बरं, एक इथे मला थोडंसं फनी आहे, कारण राखी जेव्हा घरात आली तेव्हा निक्की अशी एकदम स्टॅच्यू होती. तुझ्या ज्या एक्सप्रेशन होत्या त्यांना आम्ही लिटरली हसत होतो. पण राखी जर कंटेस्टंट म्हणून आली असती तर निक्कीचं काय रिएक्शन असते किंवा काय आम्ही एकमेकांची दोघींनी म्हणजे मी असं माझंच म्हणत नाही, दोघींनी एकमेकांची वाजवलीच असते. निकी, बिग बॉसच्या जर्नीमधला एक बेस्ट मुमेंट आणि एक वर्स्ट मुमेंट कोणता? वर्स्ट मुमेंट जेव्हा अरबाज बाहेर गेला होता, कारण की माझं खरंच खूप ब्रेकडाऊन झालं होतं. कारण की मला समजत नव्हतं की पुढे जायचं कसं, कारण की घरात मित्र राहिलेच नव्हते अभिजित शिवाय. आणि अभिजितचा बी ग्रुप घरात होता. त्याला लास्ट डेपर्यंत म्हणजे ते म्हणायचे की तू निक्कीसोबतच बोलतो, आमच्यासोबत बसत नाही. त्यामुळे ती एक भीती होती मला की आता अभिजित जर माझ्याशी बोलायला आला तर परत त्याला टार्गेट केलं जाईल, जे शेवटी झालंच. आणि बेस्ट मुमेंट जेव्हा माझे बाबा आणि आई घरात आले होते फॅमिली वीक, ते बेस्ट मुमेंट.
अभिजितने एक कमेंट अशी दिली होती की जर खेळ पुढे गेला असता आणखी 30 दिवस तर कदाचित घरातली समीकरणं अजून बदलली असती. तर तुला प्रश्न आहे, जर समजा खेळ 100 दिवसांचा असता तर निक्की त्या 100 दिवसात असती का? आणि असती तर निक्कीने काय डोकं लावलं असतं पुढे, किंवा काय मनात होतं की खेळ पुढे गेला असता तर काय स्ट्रॅटेजी वापरता आली असती? मे बी जर 100 दिवसांचा शो असता तर मे बी स्ट्रॅटेजी ॲज सच काही नसती. बट हो, काही लोकांचे रंग अजून बाहेर आले असते, कारण की शेवटी रंग बाहेर येत होते हे आम्ही नोटीस केलं. आणि बिग बॉसने सुद्धा टॉन्ट मारला होता की आता तुमचे असली चेहरे बाहेर येत आहेत का, आणि तुम्ही काही लोक इमेज कॉन्शियस होते. हे दाखवलं आहे की नाही माहीत नाही मला, पण बिग बॉसने असा टोमणा मारला होता की काही लोक इमेज कॉन्शियस होते म्हणून त्यांनी आता दाखवायचं सुरू केलं का शेवटी. आणि स्ट्रॅटेजी ॲज सच काहीच नसती. मे बी जर अरबाज परत वाईल्ड कार्ड ॲज अ वाईल्ड कार्ड आला असता, आणि 100 दिवस मी असतीच डेफिनेटली, तेवढा कॉन्फिडन्स तर आहेच. आणि जर अरबाजचं रिएंट्री झाली असती तर मे बी आम्ही दोघं सोबत राहून अजून चांगल्या प्रकारे गेम खेळले असते आणि जे डिझर्विंग नव्हते त्यांना मे बी आम्ही बाहेर काढलं असतं. याच प्रश्नाशी थोडा निगडीत आहे, कारण अभिजितने एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं आहे की 70 दिवसांच्या ऐवजी जर 100 दिवसांचा बिग बॉस झाला असता तर आमचं असं ठरलेलं, तू आता स्ट्रॅटेजी नाही म्हणालीस म्हणून मी विचारते, आमचं असं ठरलेलं की मी, जान्हवी आणि निक्की आम्ही सी ग्रुप करणार होतो असं. अच्छा, असं झालं आहे का? माहीत नाही. ते असं गमतीत बोललो असतो, बट मी कधीच कुठल्या ग्रुपची हिस्सा नसती. जर मी कारण की ए ग्रुप मी आजही म्हणेल तो माझा, म्हणजे मी होती ए ग्रुपची लीडर आणि तो ग्रुप मी बनवला होता, आणि मी जशी निघाली ए ग्रुप तुटला, विच इज व्हेरी क्लिअर आहे. मी निघाली तर हळूहळू बाय वोट्स म्हणा किंवा गेम कमी आहे किंवा शो कमी दिवसांचा होता, तर सगळेच निघाले सुद्धा घरात. त्यामुळे मी या गोष्टीतून माघार घेत नाही की लीडर मी नव्हती, लीडर तर मीच होती. बट सी ग्रुप ॲज सच बनला नसता, काही गरज नाही सी ग्रुपची. पण तू आणि अभिजितने मिळून पण काही वेगळा ग्रुप केला नसतं जर, कारण 70 दिवसांच्या पुढे गरज नव्हती, कारण की मी आणि अभिजित कधी एकत्र खेळलोच नाही. आम्ही विरुद्धच होतो, बट एक फ्रेंडशिप होती. फ्रेंडशिप नेहमी होती, पण काय त्या फ्रेंडशिपमध्ये धोका सुद्धा होता, कारण की नशीब 70 डेजचा होता शो. जर 100 दिवसांचा असता तर मे बी मी सुद्धा त्याला नॉमिनेट केलं असतं आणि त्याने सुद्धा केलं असतं. ओके. पण तुमच्या मैत्रीवर बाहेर बऱ्याच जणांना शंका होती, अभिजितची आणि तुझ्या पण, की तू फक्त अभिजितचा एक वापर करून घेतेस. सो तुला काय म्हणायचं आहे की पण कशाबद्दल वापर? सगळ्या म्हणजे तो बी टीमशी फार निगडीत असतो, आणि तू जेव्हा अरबाज गेला तेव्हा तू पुन्हा त्याच्यासोबत जायला लागलीस, आणि जेव्हा अरबाज होता तू त्याच्यापासून लांब राहायचीस. सो नंतर मग त्याचा 70 दिवसांपर्यंत येईपर्यंत त्याचा हात पकडावा लागला का निक्कीला? मला असं वाटतं की मी एक खूप जास्त चांगली इंडिव्हिज्युअल प्लेअर आहे, पण असं आता जेवढे मी बाहेर रिव्ह्यूज ऐकते, कमेंट्स ऐकते, हे सगळे हेच म्हणतात की तो बिग बॉस 5 म्हणजे निक्कीचा शो असा होता. त्यात कुठेही लिहिलं नाही आहे की अभिजितचा शो होता. त्यामुळे लीडर ग्रुप असेल का माझी आणि अभिजितची मैत्री असेल, लीडर मीच होती. त्यामुळे निक्कीचा शो मला हे भाऊच्या धक्क्यावर असं सुद्धा म्हटलं होतं की निक्कीचा एक वेगळा बिग बॉस चालू आहे. त्यामुळे निक्कीच होती सगळीकडे. मला कोणाचं आधार धरून शोमध्ये पुढे जायचं असं कधी वाटलं नाही, कारण की मी उलटं असं म्हणू शकते की माझ्यामुळे ॲटलिस्ट काही लोक जेवढे टिकले ते ॲटलिस्ट माझ्यामुळे तरी टिकले. याच्या आधी तुला खूप लोक ओळखत होती, पण मराठी लोक तितकीशी ओळखत नव्हती, किंवा तो क्राऊड तुझ्याकडे आला नव्हता. पण बिग बॉसमुळे असं झालंय की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी मराठी माणसं तुला ओळखू लागलेली आहेत. तर तो काही बदल जाणवतोय का, किंवा ते कसं एन्जॉय करते की आता सगळीच माणसं तुला ओळखायला लागली आहेत? मी खरंच खूप आभारी आहे, आणि इतकं प्रेम मला भेटेल महाराष्ट्राकडून मला हे अपेक्षित नव्हतं, कारण की अशी पर्सनॅलिटी खूप कमी लोक ॲक्सेप्ट करतात आपल्याकडे. बट मला खुशी आहे, मी आनंदात आहे. जेवढं प्रेम भेटतं आहे ना ते खूप भरपूर आहे खरंच. निक्की, आता एक शेवटचा प्रश्न. मराठी, जसं ह्याने म्हटलं तसं की मराठी क्राऊड आता तुला ओळखू लागलं आणि त्यांच्यामध्ये तू तेवढीच प्रसिद्ध झाली आहेस. मराठीमध्ये काम करण्याचा निक्कीचा काय विचार आहे का मराठीमधनं आता विचारणा केली जाते किंवा की काय सांगशील पुढचे प्लॅनिंग? हो, डेफिनेटली मला मराठी फिल्म्समध्ये काम करायला खूपच आवडेल, कारण की मी आहेच एक मराठी मुलगी, त्यामुळे प्रायोरिटी माझं मराठी आहेच. पण आश्चर्यचकित हे आहे की मला साऊथमधून सुद्धा प्रोजेक्ट्स यायला लागले, त्यामुळे इट्स अ सोने पे सुहागा फॉर मी.
नक्कीच. आणि निक्की आज तू लोकमत फिल्मीच्या ऑफिसमध्ये आलीस आणि इतकी मस्त मुलाखत दिलीस, दिलखुलासपणे बोललीस, त्याबद्दल आम्ही तुझे खूप थँक्यू खूप सो आभारी मच. आहोत. थँक्यू मला बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी. थँक्यू.